श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. गुरुपौर्णिमा 2024 उपाय. गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून पूजा केल्याने तुमचे भाग्य वाढेल. वैवाहिक अडचणी येत असतील तर या दिवशी तुळशीला लाल रंगाचा धागा बांधा. या दिवशी केळीचे झाड लावा आणि त्याची पूजा करा. गुरूंचा आशीर्वाद मिळेल. नमस्कार श्रोते हो. गुरुपौर्णिमा हा ज्ञानाचा आणि गुरुप्रती कृतज्ञतेचा पवित्र सण आहे. हा सण दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. गुरुपौर्णिमा, ज्याला व्यास पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा असेही म्हणतात, हा हिंदू धर्मांचा एक महत्त्वाचा सण. यावर्षी 21 जुलै 2024 रोजी गुरुपौर्णिमा साजरी होणार आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी लोक आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. याशिवाय या दिवशी काही विशेष उपाय केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते. चला या गुरुपौर्णिमेशी संबंधित काही उपायांबद्दल जाणून घेऊया, ज्याचे पालन प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात केले पाहिजे. गुरुचा संबंध भगवान बृहस्पतीशी आहे. अशा स्थितीत गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून पूजा केल्याने तुमचे भाग्य वाढेल. यामुळे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. बुद्धीच्या विकासासाठी आज स्नानानंतर नाभी आणि कपाळावर कुंकू तिलक लावा. याशिवाय जेवणात केशर वापरावे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून 7 वेळा प्रदक्षिणा केल्यास ग्रहदोष दूर होतात. श्रोते हो, पुढे जाण्याआधी श्री स्वामी समर्थ या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला स्वामींच्या कृपेने 24 तासाच्या आत गोड बातमी नक्कीच मिळेल. आज अंघोळ करताना नागरमोथा नावाच्या वनस्पतीचा वापर केल्यास व्यक्तीच्या सर्व शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होतात. गुरुपौर्णिमेला भगवान बृहस्पतीची पूजा केल्याने आणि आपल्या गुरूंना नमस्कार केल्याने तुमच्या जीवनात आनंद येईल. गुरुपौर्णिमेला पूजेदरम्यान पिवळ्या फुलांचा वापर करा. तसेच प्रसादात पिवळ्या वस्तू अर्पण कराव्यात. असे केल्याने गुरु तुम्हाला आशीर्वाद देतील. ज्या लोकांना प्रत्येक कामात अडथळे येतात त्यांनी भगवान विष्णूच्या मंदिरात केळीचे 2 रोप लावावे. यामुळे त्रासांपासून मुक्ती मिळेल. गुरुपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण मूग डाळ परिसरात दान करा. तसेच 12 वर्षाखालील मुलींना प्रदक्षिणा द्या. यामुळे तुमची प्रगती होईल. ज्यांच्या घरात पैसा नाही त्यांनी आजच्या शुभ मुहूर्तावर आपल्या घराच्या जमिनीत चांदीचे भांडे गाडून ठेवावे. यामुळे घरात लक्ष्मीचा वास होईल. गुरुपौर्णिमेला वृद्ध ब्राह्मणाला अन्न आणि पिवळे कपडे दान केल्याने व्यक्तीला आशीर्वाद मिळेल. यामुळे त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. ज्याला तुम्ही तुमचा गुरु मानता, गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांच्याप्रती तुमचा आदर नक्कीच व्यक्त करा. हे केले पाहिजे कारण त्यांच्या ज्ञानाचा प्रकाश तुमच्या जीवनातील अंधार दूर करतो. या दिवशी गुरूंचे पाय धुवून त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांची पूजा करावी. जर तुमचे गुरु तुमच्या सोबत नसतील तर तुमच्या गुरूंच्या चित्राला फुलांची माळ अर्पण करून त्यांना टिळक लाव. तसेच दिवा आणि त्यांच्यावर फुले, चंदन, अक्षता अर्पण करा. हिंदू धर्मात आई-वडिलांना माणसाचे पहिले गुरु मानले जाते. म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी आई-वडिलांना एका ठिकाणी बसवून त्यांची प्रदक्षिणा करून त्यांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घ्या. शक्य असल्यास आपण आपल्या पालकांना त्यांच्यासाठी उपयुक्त असलेल्या गोष्टी भेट देऊ शकता, ज्यामुळे त्यांच्या अंतःकरणाला आनंद होईल आणि तुम्हाला खूप आशीर्वाद मिळतील. गुरुपौर्णिमेच्या दिवशी केळीचे झाड लावा आणि त्याची पूजा करा. केळीचे झाड हे बृहस्पतीचे आवडते झाड मानले जाते आणि त्याची पूजा केल्याने गुरूंचा आशीर्वाद मिळतो. तसेच या दिवशी सत्यनारायणाची कथा ऐकावी. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुळशीला लाल चुनरी अर्पण करा. तसेच त्या 16 शृंगाराचे सामानही अर्पण करा. असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा राहते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी एका पिवळ्या रंगाच्या धाग्यात 108 गाठी बांधा आणि नंतर तुळशीला बांधा. असे केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुळशी मातेची प्रार्थना करा.
हा उपाय केल्याने व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.